हॅलो. आता माझ्या सिरीजच्या किंवा WXYZ यांचं आमचं इंटरॅक्शन चालू होतं. तर त्याच्यामध्ये कॉमन एक गोष्ट होती की आम्हाला कोणताही गायडन्स भेटला नाही. करिअरबाबतचे जे ॲल्युमिनी फंक्शन जसं सरांनी ऑर्गनाईज केलं तसं आमच्या वेळेस झालं नसल्यामुळं आम्हाला कोणताही गायडन्स भेटला नाही. तर हा आपल्याला गायडन्स भेटतोय. हे जे स्टुडंट आहेत आपले फर्स्ट टू फायनल इयरपर्यंतचे स्टुडंट आहेत ते खरंच नशीबवान आहेत की या सरांनी, काळवंडे सरांनी, परत या आयोजकांनी असं ॲल्युमिनी फंक्शन ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि त्याच्यातून नक्कीच आपले 5 ते 10 वर्ष तर आरामशीर म्हणजे जे स्ट्रगलमध्ये जात आहेत ना ते वाचतील. तर सर्वप्रथम मला वाटतं ना तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुमच्यासाठी आहे ना एक जोरदार टाळ्या वाजवून द्या. आणि हे जे आयोजक आहेत परत हा संपूर्ण मेळ बसवायचा म्हणजे आयोजन आलं, कंडक्शन आलं, हे खूपच अवघड कार्य आहे. या सर्वांसाठी एकदा तुमचा हा फायदा होणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. आणि यापुढे मी एक तुम्हाला उदाहरण देतो. राजहंस आणि बगळा. राजहंस आणि बगळा याच्यामध्ये काय फरक असतो आता मला माहिती आहे, कारण मग सकाळी माझं एका कॉलेजच्या स्टुडंटशी बोलणं झालं तर ती हिंदी म्हणजे मराठी येत नव्हतं तिला. तर असं असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी गुगल ट्रान्सलेशन किंवा हे रेकॉर्डिंग असेल तर त्याच्यावरून थोडंसं रेफरन्स घ्यायचा आणि आपलं स्वतःचं याबाबत फायदा करून घ्यायचा. राजहंस आणि बगळा याच्यामध्ये काय फरक असतो तर राजहंसाला मोती वेचता येतं. आता आम्ही सगळे आहेत ना मार्गदर्शन करण्यासाठी काही प्रिपरेशन केलं नाही. हे समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत यांना कसं मार्गदर्शन करावं हे काही मार्गदर्शन केलं नाही. पण आमच्यात या स्पीचमधून काय येईल, आमच्या स्पीचमधून काय येईल त्याच्यातून मोती तुम्ही शोधायचे आणि तसं तुमचं करिअर घडवायचं. तर आता तुमचं डेली शेड्यूल काय असेल, साधारण नेहमीप्रमाणे क्लासेस करायचे आणि क्लासेस करायचे बस. त्याच्यानंतर आम्ही तर बरेचसे असे करायचे क्लासेस झाल्यानंतर फ्रेश व्हायचे आणि बाहेर फिरायला जायचे. म्हणजे आम्ही 4 वर्ष काय केलं हेच केलं. आणि निमकर सरांनी थोडंफार आम्हाला गायडन्स दिला. आणि आम्ही स्वतः, आता मी सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये आहे तर मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये जाईल मी. तर कारण हे करताना असा बराच वेळ वाया गेला. तुमचा वेळ वाया जाऊ नये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं बरं का की तुम्ही एवढ्यावरच थांबू नये. तुमचं फक्त ग्रॅज्युएशन करायचं एवढं इंटरेस्ट ठेवू नका. त्याच्यासोबत आता तुम्हाला पुढं त्याच्या पुढेही जाऊन स्वतः बराच वेळ प्रिपरेशन केलं पाहिजे. आता बऱ्याच जण तुम्हाला MPSC UPSCबद्दल मार्गदर्शन करतील, MPSC UPSC मार्गदर्शन करतील. त्याच्याशिवाय जे काही करणार नाहीत अशा काही गोष्टी सांगतो. अगदी प्राण कानात ऐकून आहे का. एक पहिला आहे SSB बद्दल कोणाला काय माहिती आहे का? माहिती आहे का SSB बद्दल? नाही ना, जनरली बहुतेक माहिती नाही. आपला एक स्टुडंट ॲल्युमिनी ना SSB झालेला आहे. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासाठी ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची एक्झाम असते. तर त्याला आपल्याला आपल्या बीटेक कॅन्डिडेटला त्यांना त्या एक्झामला ॲपियर होता येतं. ही एक्झाम म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम आहेत ना तर ते फेल झालेले. म्हणजे ती एक्झाम ही अशी आहे की ते फेल जाणंसुद्धा एक कौतुकास्पद आहे. अशी एक्झाम आहे. बरं, त्याच्यासाठी बेसिक 7.5 आपला GPA पाहिजे. जर 7.5 असेल तर त्या एक्झामला आपल्याला देता येतात. 12वी नंतर एक अटेम्प्ट आपल्याला करता येतो आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट आपल्याला इथं भेटतो. त्याच्याशिवाय NCC, सकाळी मी NCCचे काही कॅन्डिडेट पाहिले तर ते NCC थ्रू ही एंट्री भेटते. NCC C-सर्ट झालेलं असलं पाहिजे त्यासाठी. तर C-सर्ट सिरियसली करा आणि तिथून ही दुसरी एंट्री भेटू शकते. हे झालं SSB. आता दुसरं सॉफ्टवेअरसाठी. आता आपल्याला सॉफ्टवेअरबद्दल SAP ह्या सेक्टरबद्दल काय माहिती आहे?
तर जनरली आता मी पाहिलं तर माझ्याच बॅचमेटला माहीत नाहीत SSP बद्दल, किंवा बहुतांशी माहीतच नाही. आता आमचे हिवशे सर वगैरे आहेत, तर त्यांच्या वेळेस तर कम्प्युटरचं म्हणजे चालू आणि बंद करणं आमचं इंटरॅक्शन झालं होतं थोड्या वेळापूर्वी, की त्यांच्या वेळेस तर अशी परिस्थिती होती की कम्प्युटरला हात लावायला घाबरायचे. म्हणजे फक्त चालू करायचा आणि बंद करायचा हे शिकलो भरपूर झालं कम्प्युटरला, अशी परिस्थिती होते. आमच्या वेळेस तर 5 मिनटं 10 मिनटं एवढाच वेळ भेटेल एवढं शिक्षण असं. तर आता तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये कशी एंट्री घेऊ शकता, तर SAP हे सेक्टर आहे जे त्याच्या थ्रू तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये येऊ शकता. अगदी सगळ्यात सोपी एंट्री आहे सॉफ्टवेअरची. हा 4th जनरेशन कोडिंगचा सब्जेक्ट आहे, 4th जनरेशनचं लँग्वेज आहे, कोडिंग लँग्वेज. सगळ्यात सोपी एंट्री आहे. तर हे कधीपर्यंत तुम्ही करू शकता. साधारण तुमचं ग्रॅज्युएशन आहे, तर ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतं. ते 3 वर्षापर्यंत कसं, तर 3 वर्षापर्यंत एखादा आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे ॲडजस्ट करता येऊ शकतो, की बाबा आम्हाला तेवढा अनुभव आहे, तर तेवढा अनुभव आहे. तर म्हणजे दुसऱ्या आपल्या काही ॲल्युमिनीचीच म्हणा कंपनी असेल काय असेल असं, तर तिथं अनुभव ॲडजस्ट करता येऊ शकतो आणि असं करिअर होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर त्याचा कोर्स वगैरे असतो. आपल्या संदर्भात BTechसाठी आहे ना, ॲडव्हान्स बिझनेस ॲप्लिकेशन ABAP म्हणतात, हा एक कोर्स आहे. तर या कोर्स थ्रू तुम्ही एंट्री SAP सेक्टरमध्ये घेऊ शकता. साधारण या कोर्स संदर्भात तुमच्या भाग्यश्री मॅडम आहेत, त्यांच्याच बॅचमेट आहे मी. तुम्हाला काही गायडन्स वाटला त्या सेक्टरमध्ये जायचं आहे वगैरे, तर माझं विक्रम क्षीरसागर आणि SAP इन्स्टॉलेशन वगैरे असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटून जातील. असं आहे, भाग्यश्री मॅडम आहेत, त्यांच्याकडून भेटून जातील. अशातर्फे तुम्ही BTech आणि ॲडिशनल सॉफ्टवेअर म्हणा असं काय करू शकता. हे BTech आपल्या सकाळी पण बोलणं झालं, BTech ही ड्रायव्हिंग सीट आहे. तर ह्या ड्रायव्हिंग सीटमधून आता माझा एक मित्र पण आमचा बॅचमेट इस्रोमध्ये पण आहे. हे जसं ड्रायव्हिंग सीट म्हणतात तसं एक बेसिक लॉन्चर आहे. या बेसिक लॉन्चरवरून म्हणजे मिनिमम तुमचा उदरनिर्वाह तर होतच होतो. आता परिस्थिती कशी आहे, जवळपास 35 ते 40% सध्याचं असं आहे की IIT ग्रॅज्युएट आहेत ना, IIT ग्रॅज्युएट आपलं तर सोडाच, IIT ग्रॅज्युएट आहे ते 35 ते 40% जॉबलेस आहे. बरं, जॉबलेस होऊन त्याच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण जास्त आहे. पण आपले ॲग्रिकल्चर इंजिनियर आहेत ना, असं जवळपास मिनिमम सर्वायवल तर होऊन जातं. मिनिमम सर्वायवल व्यतिरिक्त हे जे आहेत मी जे ऑप्शन जे सांगितले आहेत, SAP आहे, SSB इंटरव्ह्यू आहेत, हे आपण करावं. ठीक आहे, धन्यवाद.